हाय हॅलो नमस्कार, मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत। तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा। आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळी सकाळी किचन मध्येच आपल्या कामाची जी सुरुवात आहे तर ती किचन मध्येच होत असते। तर आधी मी वर्कआउट जे आहे तर ते करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग अंघोळ वगैरे करून स्वयंपाकघरामध्ये आता मी माझी जी कामं आहे सकाळची तर ती करायला सुरुवात केलेली आहे। तर वर्कआउट केलं की कसं छान असं फ्रेश असं वाटतं आणि दिवसभर मग आपण पूर्ण एनर्जी मध्येच राहतो, नाहीतर मग दिवसभर झोप आल्यासारखं सुद्धा जास्त होतं। त्याच्यामुळे सकाळी सकाळी छान असं वर्कआउट केलं की फ्रेश फील होतं। तर सकाळी उठल्यानंतर आधी मी वर्कआउट करते आणि त्यानंतर मग थोडंसं डिटॉक्स वॉटर जे आहे तर ते मी घेत असते, जे की मी घरच्या घरीच बनवते। तर यूट्यूबला पाहूनच ते डिटॉक्स वॉटर जे आहे तर ते मी बनवायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचा रिझल्ट सुद्धा मला खूप छान आला। पण सध्या तरी माझ्याकडे बीट वगैरे जे आहे तर ते संपलेलं होतं, त्याच्यामुळे मग मी उठल्यानंतर आधी इथे एक ग्लास कोमट पाणी जे आहे ना तर ते घेते आणि त्यानंतर मग दिवसाची सुरुवात आपल्या कामांना सुरू होते। तर आता चहा वगैरे जो आहे तर तो मी स्किप केलेला आहे, पण बाकीचे सगळेजण चहा घेतात त्याच्यामुळे मग सगळ्यांसाठी इथे मी चहा ठेवलेला आहे। कारण की बघा प्रत्येकाची सवय असते, आवडीनिवडी असतात आणि एकदा एखाद्या गोष्टीची सवय लागली की ती पटकन काही सुटत नाही आणि सगळ्यांनाच चहा घेतल्यावरतीच मग दिवसाची सुरुवात होते। मी तरी सकाळचा चहा पूर्णपणे बंद केलेला आहे। सकाळी मी कधीतरीच असा चहा घेते, सहसा मी घेतच नाही, पण एखाद्या दिवशी कधीतरी वाटलं की आज खूप थंडी आहे तर मग थोडासा चहा जो आहे तर तो मी घेते, नाहीतर मग चहा तर मी पूर्णपणे बंदच केलेला आहे। आणि आता इथेच ना आज मी इडली वगैरे बनवणार होते, कारण की जीविकाला रोज डब्याला येत ना मी चपाती भाजीच देत असते आणि आज येत ना भाजीला काहीच नव्हतं, म्हणून मग मी आदल्या दिवशीच काय केलं होतं, तिच्यासाठी येत ना इडलीचं जे रेडीमेड पीठ असतं तर ते मी आणलेलं होतं आणि खरं तर मी ते घरीच बनवते। आपलं जे रेशनिंगचं तांदूळ वगैरे असतं ना तर त्यानेच मी इडल्या वगैरे ज्या आहेत तर त्या घरी बनवते, पण आता माझ्याकडे तांदूळ वगैरे सुद्धा नव्हतं, त्याच्यामुळे मग मी रेडीमेड जे बॅटर असतं तर तेच आणलेलं आहे आणि यामध्ये सगळं असतं, फक्त चवीनुसार मीठ जे आहे तर ते आपल्याला यामध्ये टाकायचं असतं। तर त्याच्यामुळे मग म्हटलं आईतच पीठ आणावं यावेळेस, आणि रोज तरी भाजीला काय बनवायचं, म्हणजे टिफिनला तरी काय द्यायचं असा खूप मोठा प्रश्न पडतो। आणि तिचं कसं आहे ना, ती मोजक्याच भाज्या ज्या आहेत तर त्या ती खाते आणि टिफिनला सुद्धा मोजक्याच भाज्या तिला द्याव्या लागतात, नाहीतर मग ती टिफिन पूर्ण फिनिशच करत नाही। आणि तिला जास्त करून येत ना पालेभाज्या जास्त आवडतात, इतर कडधान्य वगैरे खाण्यापेक्षा येत ना ती पालेभाज्या जास्त खाते आणि आता सध्या तरी बाजारामध्ये पालेभाज्या अजिबातच अवेलेबल नसतात, तर त्याच्यामुळे मग थोडंफार जे काही भाजीला वगैरे असेल तर तेच मी तिला बनवून देत असते। पण आज म्हटलं चला थोडंसं वेगळं जे आहे तर ते तिच्यासाठी आपण देऊयात। रोज सुद्धा चपाती भाजी खाऊन सुद्धा मुलं कंटाळतात, म्हणून म्हटलं आज तिच्या डब्यासाठी आपण इडली वगैरे बनवूयात। आता इडली बनवायची आहे तर मग म्हटलं सगळ्यांसाठीच बनवूयात आणि कसं मग सगळ्यांचाच नाश्ता जो आहे तर तो होऊन जाईल, म्हणून मग आता इथे इडलीचं जे बॅटर आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून सगळं मीठ वगैरे जे आहे ते व्यवस्थित असं स्प्रेड होतं। नाहीतर मग जास्त हलवलं वगैरे नाही ना तर मग एका बाजूलाच थोडंसं मिठाची चव जास्त लागते इडली खाताना, त्याच्यामुळे ते व्यवस्थित असं आता मी मिक्स करून घेणार आहे। आणि आज काही चपात्या वगैरे मी करणारच नव्हते, कारण की म्हटलं टिफिनलाच द्यायच्या आहेत इडल्या, तर मग म्हटलं सगळेजण म्हटले आज इडली सांबारच खाऊयात। आणि सकाळी आमच्या इकडे सगळे सध्या तरी लवकरच उठतायत, त्याच्यामुळे मग नाश्ता वगैरे जो आहे तो सुद्धा सकाळी सगळ्यांचा लवकर होतो। तर जीविकाचं वगैरे सगळं आवरून दिलं, नाश्ता वगैरे तिचा झाला, त्यानंतर मग तिला स्कूलला आई सोडवायला गेल्या, तोपर्यंत इथे मग मी आमच्यासाठी जो आहे तर तो कुकर लावून घेतला। आता ती स्कूलला निघाली ना की इतकी जास्त धावपळ होते माझी की काही विचारायलाच नको, आणि मग अशी धावपळ वगैरे असली ना की व्हिडिओ अजिबात शूट करता येत नाही। ती एकटीच आहे पण मला तिच्यासाठी इतकं जास्त धावपळ करावी लागते की तिचा नाश्ता वगैरे द्यायचं, त्यानंतर तिने सगळ्या बुक्स वगैरे व्यवस्थित घेतल्या आहेत का नाही ते सुद्धा मला पुन्हा पुन्हा चेक करावं लागतं, कारण की कसं होतं बरेचदा मुलं स्वतःची तर तयारी करतात, आता ती तर काय करते स्वतःचं सगळं बॅग वगैरे ती भरते, पण तरी सुद्धा एखाद्या वेळेस एखादं पुस्तक वगैरे तिच्याकडून राहू नये हे मला पुन्हा रिचेक करावं लागतं। त्याच्यानंतर तिच्या वेण्या वगैरे घालणं या सगळ्या गोष्टींमुळे माझा बराच वेळ जातो आणि तिचे पप्पा पण त्याच टायमिंगला येतात, ज्यावेळेस ती स्कूलवरून निघते त्याच्या आधीच 20 ते 25 मिनिटं ते येतात जिममधून, त्यामुळे त्यांचं सुद्धा नाश्ता वगैरे त्याच वेळामध्ये मला बनवून द्यावा लागतो, त्याच्यामुळे थोडीशी जास्त माझी सकाळची धावपळ असते।
आणि ती एकदा दोघं घरातून गेली ना की मग माझी कामं जी आहे ती निवांत सुरू होतात. तर आता म्हटलं जोपर्यंत इडलीचा कुकर होतोय तोपर्यंत म्हटलं चला आपली थोडीशी आवरावर जी आहे ती आपण करून घेऊयात. तर आता इथे बेडरूमची थोडीशी साफसफाई जी आहे तर ती करायला घेतली. जी काही आपली रोजचीच असते, बेडशीट वगैरे सेट करणं, अंथरुणाच्या घड्या वगैरे घालणं. आता रोज तिच्या लेक्चरनुसार तिला बुक्स वगैरे जे आहे ते द्यावे लागतात आणि मग एक बुक शोधण्यासाठी ती पूर्ण जी बुक्स आहेत ते बाहेर घेते, सगळं व्यवस्थित बघते की कोणती बुक आहे कोणती नाहीये आणि मग जेवढे बुक्स राहतील तेवढे ती वरतीच ठेवते. मग ती गेल्यानंतर पुन्हा ते सगळं जे आहे ते मला आवरावं लागतं. आणि आदल्या दिवशी येत ना मी कपड्यांच्या घड्या वगैरे घातलेल्या होत्या, तर कपडे मी वरतीच ठेवलेली होती दररोज की मी ते कपाटात ठेवते. पण एखाद्या दिवशी असं होतं की लक्षातून आपल्या निघून जातं. तर म्हटलं चला आता वेळ आहे तोपर्यंत आपलं हे काम जे आहे ते आवरून घेऊयात. आणि माझं असं ठरलेलं होतं की आज निवांत दुपारी आराम करायचा, जास्त काही एक्स्ट्राचं काम काढायचंच नाही. आजचा दिवस म्हटलं आपण निवांत घालूयात. पण जसं आपण ठरवतो तसं काही होतच नाही. तर आज पुढे काय झालं ते तुम्हाला समजेलच. व्हिडिओ तो जो आहे तो शेवटपर्यंत तुम्ही कंटिन्यू करा जेणेकरून तुम्हाला समजेल. तर आता इथे कपड्यांच्या घड्या वगैरे सगळ्या घातल्या मी. त्यानंतर सगळे कपडे जे आहेत ते कबर्डमध्ये ठेवून दिले आणि वस्तू जागच्या जागी ठेवली ना तर ती मला असं वाटतं की ती व्यवस्थित अशी सापडते. नाहीतर मग एक इकडं एक तिकडं असा गोंधळ जो आहे तर तो होत राहतो. त्याच्यामुळे मला तरी निदान असं वाटतं की घर आपलं नेहमी टापटीपच असलं पाहिजे जेणेकरून सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला व्यवस्थित सापडतात. तर आता इकडच्या बेडमध्ये सुद्धा मी दररोज सगळं आवरत असते, पण तरी सुद्धा दररोज आहे तेवढाच पसारा होतो. म्हणजे सकाळी आवरलं की दुसऱ्या दिवशी पुन्हा इथे येत ना आहे तेवढाच पसारा होतो. आणि कितीही घर तुम्ही आवरण्याचा प्रयत्न करा पण तरी सुद्धा आपल्याला दुसऱ्या दिवशी जिथून सुरुवात केलेली होती तिथून पुन्हा आपल्याला सुरुवात करावी लागते. आणि जिथल्या तिथे गोष्टी ठेवायची सवय झाली ना तर मग ते पसारा पाहिला की असं होतं की इथलं कधी आपण आवरतोय. आणि जास्त टापटीपणा जर आपण ठेवत असू तर मात्र या गोष्टी आपल्या हातून अजिबातच नीट करायच्या राहत नाहीत असं मला वाटतं. तर आता इथे बघा थोडीशी आधी आवरावर करून घेतली जोपर्यंत कुकर होतोय तोपर्यंत. आणि मग एकदा कुकर झाला इडलीचा की मग म्हटलं चला आता नाश्त्याला घेऊयात. कामं तर काय आपले होतच राहणार आहेत पण नाश्ता आपला स्किप होता कामा नये. तर आता इथे मग आईंसाठी एक ताट रेडी केलं आणि एक ताट जे आहे ते मी माझ्यासाठी बनवलं. तर सांबर वगैरे सुद्धा मी बनवलेला होता, सोबतच चटणी सुद्धा बनवलेली होती. कारण की सांबर आम्हाला सगळ्यांनाच आवडतो आणि जीविकाच्या पप्पांचं असतं की त्यांना चटणी आवडते. म्हणून मग आता कसं सगळ्यांच्या आवडीनुसार थोडं थोडं जे आहे ते बनवून ठेवावं लागतं. आता जीविकाचे आजोबा थोडेसे लेट येतात त्याच्यामुळे मग त्यांचा नाश्ता थोडासा आमच्यापेक्षा उशिरा होतो. पण आम्ही जो आमचा टायमिंग असतो सकाळी नाश्त्याचा तर त्याच वेळेस आवरून घेतो. कारण की मग एकदा टायमिंग निघून गेला की पुन्हा मग काही भूक लागत नाही. आणि कितीही काम असलं तरी निदान मला तरी असं वाटतं की सकाळचा जो नाश्ता आहे तो प्रत्येकाने आवर्जून केला पाहिजे. तर आता इथे जीविकाच्या आजींसाठी मग चहा वगैरे ठेवून घेतला. आम्ही दोघींनी सुद्धा नाश्ता केला आणि त्यानंतर मग किचन जो आहे तर तो आवरायला घेतला. तर आता आदल्या दिवशी आहेत ना मी दही वगैरे सुद्धा लावलेलं होतं कारण की सध्या आहेत ना दूध थोडंसं शिल्लक राहत होतं. तर मग म्हटलं ते दूध ठेवून तरी मग ते खराबच होऊन जातं. म्हणून मग म्हटलं चला त्याचं दही जे आहे ते लावून घेऊयात. म्हणून मग आदल्या दिवशी दही लावलेलं होतं. तर आता सध्या तरी थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे दही काही फारसं जास्त असं घट्टसर बनत नाही. पण तरी सुद्धा मग ते फ्रीजमध्ये एकदा ठेवलं ना की मग ते छान असं सेट होतं. आणि मग म्हटलं जेवढी काही भांडी वगैरे आहेत तर आपण मग ती क्लीन करायला घेऊयात जेणेकरून मग एकदा किचन आपला पूर्ण झाला ना तर मग दुपारी निवांत आपल्याला असं छान असा स्वयंपाक जो आहे तो बनवायला येतो. नाहीतर मग किचनवरती जर पसारा असेल ना तर काम मात्र काही सुचत नाही आणि खूपच जास्त गोंधळल्यासारखं होतं. आणि एकदा बेसिकमध्ये भांडी असली ना तर माझं तरी असं असतं की ते कधी क्लीन होतंय असं मला तरी वाटतं. त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता आधी भांडी क्लीन करून घेऊयात आणि त्यानंतर मग दुपारच्या स्वयंपाकाचं काय करायचं ते बघूयात. तर आता दुपारी तर आमचं असं ठरलेलं होतं की कारण की जास्त भूक सुद्धा कोणाला नव्हती. कारण की कसं एकदा सकाळचा पोटभर नाश्ता झाला ना तर आमच्या इकडे जास्त दुपारी कोणी जेवत नाही. जेवलं तर जेवतात नाही तर नाही पण असं असतं. तर आता जीविकाच्या आजोबा तर शक्यतो दुपारी जेवतच नाहीत. एकदा सकाळी त्यांनी 10:30-11ला नाश्ता केला ना भाकरी वगैरे व्यवस्थित त्यांनी पोटभर जेवण केलं की मग ते दुपारी अजिबातच जेवत नाहीत. ते डायरेक्ट संध्याकाळी जेवण करतात. पण जर अधूनमधून कोणाला भूक वगैरे लागली तर मात्र मग आमच्या इकडे स्वयंपाक जो आहे तर तो बनतो. आणि मग म्हटलं आता दुपारी काय करायचं तर सगळ्यांचं असं होतं की भूक तर काही जास्त नाहीये. तर
तू आपला साधा सिंपल असंच डोसे जे आहे ते बनव, कारण की सांबार सुद्धा शिल्लक होतं आणि सोबतच चटणी वगैरे सुद्धा होती. आणि मग म्हटलं आता चला दुपारी काही स्वयंपाकाचं जास्त टेन्शन नाहीये, म्हणून म्हटलं चला आता केसांसाठी इथे मी ना एक हेअर मास्क जो आहे तो बनवत आहे. तर अगदी साधा सिंपल आहे, फक्त दही जे आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे. तर आता दही कसं होतं, दह्यामध्ये थोडंसं पाणी असतं, त्याच्यामुळे ते केसांना लावताना काय होतं, पूर्ण पाणी जे आहे ना त्याच्यातलं ते आपल्या खाली मानेवरती वगैरे येतं, त्यामुळे ते सतत मग क्लीन करावं लागतं. त्यामुळे मग मी काय करते, ज्यावेळेस दही केसांना मी लावण्यासाठी घेत असते ना त्यावेळेस मी नेहमी असंच जी पुरणाची जाळी असते ना, आपण पुरण जे आपण ज्यामध्ये वाटतो, तर ती जाळीमध्ये मी खाली पातेलं ठेवून त्यावरती ती जाळी ठेवते आणि त्यामध्ये दही जे आहे ते टाकून ठेवते, जेणेकरून जे जास्तीचं पाणी असेल तर ते खाली येईल आणि दहीचा जो घट्टसरपणा असतो ना तर तो वरती राहील. तर दही हे एक्स्ट्राचं माझ्याकडे शिल्लक होतं, तर तेच मी आता इथे ठेवलेलं आहे. म्हटलं दुपारी हेअर मास्क जो आहे तो आपण लावून घेऊयात. आणि जसं मी ठरवलं होतं तसं तर काही झालंच नाही, पण आधीची ही तयारी जी आहे तर ती मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि हा व्हिडिओ जो आहे ना तर तो मार्गशीर्ष महिना चालू होण्याच्या आधीचा आहे. मला व्हिडिओ शूट तर मी केलेलाच होता, पण पोस्ट करायला मला थोडंसं लेट झालं, पण चला म्हटलं आता एडिट वगैरे करून ठेवलेलं आहे, तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूयात. आणि आता इथेच ना दुपारी जेवणामध्ये मी डोसे जे आहेत ते बनवलेले होते आणि सगळ्यांनाच डोसे खायला आमच्या इथे खूप जास्त आवडतं. अगदी जीविकाला सुद्धा डोसे प्रचंड आवडतात, त्याच्यामुळे आमच्या इकडे डोसे जे आहेत ते अधूनमधून बनत असतात. तर आता इथे सगळ्यांसाठी मी छान असे डोसे बनवले आणि मग आमचं दुपारचं जेवण वगैरे सुद्धा झालेलं होतं. पण अचानकच मग जेवण वगैरे झालं आणि अचानकच फोन आला की आमच्या इकडे पाहुणे येणार आहेत, म्हणजे माझ्या बहिणीची जी मुलं वगैरे आहेत तर ती येणार होती, कारण की त्यांच्या घरातलंच लग्न होतं, त्याच्यामुळे त्यांना इथं शॉपिंगसाठी इथे जवळच आमच्या इथे मूळचंद मिल आहे, म्हणजे घरापासून आमच्या अर्धा तास वगैरे लागत असेल, तिथे त्यांना यायचं होतं शॉपिंगसाठी. आता ते बऱ्याच दिवसानंतर आमच्या इथे येणार होते, तर मग म्हटलं चला आता स्वयंपाक जो आहे तो त्यांच्यासाठी बनवून घेऊयात, कारण की कसं सारखं सारखं तर कोणी आपल्या इथे येत नाही आणि असं काही निमित्त वगैरे असेल त्याचनुसार माणसं आपल्या इथे येतात आणि फक्त मग त्यांना चहा नाश्ता करून पाठवायचं तर ते काही योग्य वाटत नाही. म्हणून मग त्यांच्यासाठी मी स्वयंपाकाच्या तयारीला लागणार होते आणि सगळ्यात आधी येत ना मी डोसे वगैरे केले की पहिल्यांदा गॅस क्लीन करून घेते. तर आता अशी सवय कोणाकोणाला आहे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा, म्हणजे स्वयंपाक झाला की लगेच क्लिनिंगला सुरुवात करायची. तर आता ते येणार आहेत म्हणून मी इथे पूर्ण स्वयंपाक जो आहे तर तो बनवायला घेतला. आणि इथे तुम्ही माझ्या किचनची अवस्था बघू शकता. आधी मी किती छान ओटा क्लीन केलेला होता, पण नंतर मग स्वयंपाक झाला की पुन्हा माझा किचन ओटा जो आहे तर तो अशा पद्धतीने झालेला होता. आणि आधीचा किचन बघा आणि आताचा किचन ओटा माझा तुम्ही बघू शकता. स्वयंपाक माझा पूर्ण रेडी झालेला होता, ते येण्याच्या आधीच सगळी तयारी मी केलेली होती. इथे मी येतना 10-12 भाकरी सुद्धा बनवून घेतलेल्या होत्या, कारण की मी नॉनव्हेज सुद्धा बनवलेलं होतं आणि व्हेज सुद्धा. तर व्हेजमध्ये मी बनवली होती मटकीची भाजी आणि नॉनव्हेजमध्ये चिकन बनवलेलं होतं, सोबतच भात वगैरे सुद्धा बनवून ठेवलेला होता. आणि जे खात नाही त्यांच्यासाठी मग पापड वगैरे जे आहे ते तळून ठेवलेले होते. आणि किचन मला तुम्ही बघू शकता किती खराब झालेला आहे, पण आता असे पाहुणे वगैरे येणार म्हटल्यावरती थोडंफार तर आपल्याला स्वयंपाक जो आहे तो बनवून ठेवावाच लागतो. आणि मी तर काय असा विचार केलेलाच नव्हता की अचानकच मला एवढं काम जे आहे ते करावं लागेल पटकन. आणि आज दिवसभर आहेत ना माझी खूपच जास्त दगदग झाली, म्हणजे मला अजिबातच बसायला वेळच नव्हता. जेवण वगैरे झाल्यानंतर मी असं ठरवलं होतं की आज निवांत थोडा वेळ जो आहे तो आपण स्वतःसाठी द्यायचा, हेअर मास्क जो आहे तो अप्लाय करायचा. पण जसं मी ठरवलं तसं काही झालंच नाही. आणि मी गॅसचा ओटा क्लीन करताना येत ना बघा कधीच गॅसवरती पाणी वगैरे टाकत नाही, पण आज येत ना खूपच किचन जो आहे तो पूर्ण जास्तीचा खराब झालेला होता, ओटा सुद्धा खूपच खराब होता. म्हणून मग मी म्हटलं की आता काही नाही, आता फक्त म्हटलं पटकन सगळं क्लीन करून घ्यायचं आणि निवांत बसायचं. पाहुणे येण्याच्या आधी सगळी क्लिनिंग जी आहे ती किचनमधली मी आवरून घेतलेली होती, कारण की मग किचनवरती पसारा राहिला तर ते समोरच्याला बघताना सुद्धा छान नाही वाटत आणि आपल्याला सुद्धा ते अवघडल्यासारखंच होतं की पूर्ण किचन खराब आहे आणि मग कुठे काय ठेवायचं हाच प्रश्न पडतो. म्हणून माझं असं होतं की ते येण्याच्या आधी माझा पूर्ण स्वयंपाक आवरून झाला पाहिजेत आणि त्यासोबतच सगळं ओटा वगैरे माझा क्लीन पाहिजे असं माझं होतं. त्याच्यामुळे मी सगळी तयारी जी आहे तर ती पटकन आवरायला घेतली, जेणेकरून ते येण्याच्या आधी माझी सगळी कामं जी आहेत तर ती आवरून होतील. आणि मग ते येईपर्यंत इथे सगळे येत ना मी छान असं व्यवस्थित आवरून घेतलेलं होतं, जेणेकरून मग त्यांना सुद्धा ते पाहताना छान वाटेल. आणि किचनमध्ये पसारा ठेवायला मला अजिबातच आवडत नाही, भले कितीही आपल्याला त्रास होऊ दे. आता ती लोक येऊन जेवून गेली, पण त्या दिवशी पुढचं काही मला शूटच करता आलेलं नव्हतं, कारण की मी खूपच जास्त दमलेले होते आणि खूपच अंधार सुद्धा झालेला होता, 7 वाजून गेलेले होते. तर म्हटलं एवढ्या संध्याकाळी हेअर मास्क लावण्यात काहीच अर्थ नाहीये, म्हणून त्या दिवशी मी काही व्हिडिओ वगैरे शूटच केला नाही पुढे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मग मी हेअर मास्क जो आहे
आहे तो अप्लाय करायला घेतला। तर आता इथे मी दही घेतलेला आहे, जे की मी आदल्या दिवशी तुम्हाला म्हटलं होतं की ते व्यवस्थित असं घट्टसर होईल। तर त्याच पद्धतीने बघा ते व्यवस्थित असं घट्टसर सुद्धा झालेलं होतं। आणि त्यामध्ये मग मी अर्ध जे लिंबू आहे तर ते थोडंसं लिंबाचा त्यातला रस यामध्ये टाकला आणि त्यासोबतच खोबरे तेल सुद्धा मी यामध्ये ऍड केलेलं आहे। अगदी 2 ते 3 चमचे खोबरे तेल जे आहे तर ते आपल्याला टाकायचं आहे। आणि जर तुम्हाला यामध्ये अंड जे आहे तर ते सुद्धा तुम्ही फोडून टाकू शकता। तर ॲक्च्युली माझ्याकडे अंड होतं पण मला टाकायचं लक्षात राहिलं नाही, त्याच्यामुळे मग मी ते यामध्ये ॲड केलं नाही। पण नेक्स्ट टाइम जेव्हा मी असं हेअर मास्क बनवेन त्यावेळेस पण मी तुमच्यासोबत तो नक्की शेअर करेल। आणि ह्याला आपल्याला इथं व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून ते सगळं व्यवस्थित असं एकजीव होईल। आणि हा जो हेअर मास्क आहे ना तर तो खूप छान आहे, म्हणजे जर तुमच्या केसामध्ये कोंडा असेल ना तर तुम्ही हा म्हणजे नक्कीच केसांवरती अप्लाय करा। यामुळे काय होतं ना, आपल्या केसातील जो कोंडा आहे ना तो पूर्णपणे निघून जातो आणि आपले जे केस आहेत ना ते सुद्धा खूप शायनी आणि असे सिल्की होतात। आणि तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करा, तुम्हाला स्वतःलाच हे मास्क लावल्यानंतर तुम्हाला स्वतःलाच समजेल की या हेअर मास्कमुळे आपले केस किती छान होतात। आणि तुम्ही इथे बघू शकता याचं टेक्स्चर किती सुंदर आहे, म्हणजे जसं आपण कंडिशनर अप्लाय करतो ना त्याचप्रमाणे याचं टेक्स्चर असतं। आणि तुम्ही ॲटलिस्ट महिनाभर तरी हा जो हेअर मास्क आहे ना तर तो केसांवरती अप्लाय करून पहा, म्हणजे निदान आठवड्यातून एकदा तरी आपल्या केसांना हा लावलाच पाहिजे। जेणेकरून काय होतं, केसातील कोंडा तर कायमचा निघूनच जातो, पण त्यासोबतच आपल्या केसांचं जे टेक्स्चर आहे ना ते सुद्धा खूप छान होतं आणि केस सुद्धा खूप छान होतात। म्हणजे हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि मी बऱ्याच वेळा हा मास्क जो आहे तो ट्राय केलेला आहे आणि मध्यंतरी मी तो स्किप केलेला होता, त्यामुळे माझे हेअर खूपच डॅमेज झालेले होते। पण सध्या मी परत हे रुटीन सुरू केलेलं आहे आणि मला असं वाटतं की हे मी पुढे कंटिन्यू करणार आहे, कारण की यामुळे आपले केस खूप छान होतात। आता इथे ना थोडासा लाईटचा प्रॉब्लेम झालेला होता, त्याच्यामुळे मला समजलंच नाही की व्हिडिओची क्लॅरिटी कशी आहे, पण म्हटलं चला ठीक आहे तुम्ही थोडंसं समजून घेताल। आणि हा जो हेअर मास्क आहे ना तर तो आपल्या केसांवरती आपल्याला अर्धा तास ठेवायचा आहे। अर्ध्या तासाने आपण शॅम्पूने व्यवस्थित आपला हेअर वॉश जो आहे तर तो करून घ्यायचा आहे। आणि यामुळे ना 100% आपल्या केसातील कोंडा जो आहे ना तर तो कायमचा निघून जातो। आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे। तुम्ही 1 महिनाभर हा मास्क केसांना ट्राय करून बघा, अगदी आठवड्यातून एकदा लावला म्हणजे एका महिन्यात आपण 4 वेळा जरी हा मास्क ट्राय केला ना तरी सुद्धा तुम्ही स्वतः अनुभव करू शकता। आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगते। आणि यामध्ये कुठलेही केमिकल नाहीये किंवा कुठलेही काही केमिकल प्रोडक्ट आपण यामध्ये ऍड केलेले नाहीयेत, जे की आपल्या घरामध्ये अवेलेबल असतं, जे की घरगुती आहे ते सगळं आपण यामध्ये मिक्स केलेलं आहे। आणि खूप छान हा मास्क आहे। मी दरवेळेस हा मास्क जो आहे तो केसांवरती अप्लाय करते आणि सध्या तरी माझी केस वगैरे छान आहेत, म्हणजे केसांची जी ग्रोथ आहे ती सध्या तरी मला वाढलेली दिसतेय आणि केस सुद्धा थोडीशी जाडसर वगैरे मला झालेली दिसत आहेत। आधी खूपच पातळ वगैरे माझी केस होती, पण सध्या तरी त्यामध्ये खूपच जास्त बदल झालेला मला दिसतोय। त्याच्यामुळे मी आता तरी असं ठरवलंय की नाही, यावेळेस तरी आपण स्वतःसाठी थोडासा वेळ काढायचा आणि आवर्जून आपलं स्किन केअर आहे, हेअर केअर आहे, या गोष्टींकडे आपण लक्ष द्यायचं। आणि खरं तर घरातील कामं काही बघा आपली संपणारी नाहीयेत, माणसाला स्वतःवरती प्रेम करायला आलं पाहिजेत आणि प्रत्येकाने स्वतःवरती प्रेम करायला शिकलं पाहिजे। कारण की कसं होतं, कितीही काही केलं तरी सुद्धा आपल्याकडे दुर्लक्ष होता कामा नये। शेवटी आयुष्य हे एकदाच आहे, त्यामुळे जितकं काही आपण सगळ्यांसाठी करतो तितका वेळ आपण स्वतःसाठी नक्कीच देऊ शकतो। आणि जास्तीचं काही नाही बघा, मी माझी सकाळची कामं आवरली आणि त्यानंतर हा जो मास्क आहे तो बनवायला घेतला। असं फारसं काही याला वेळ लागत नाही किंवा महागडे प्रोडक्ट वगैरे लागत नाहीत। अगदी साध्या सिंपल पद्धतीने आपण आपल्या केसांची, चेहऱ्याची काळजी जी आहे ती घरगुती पद्धतीने घेऊ शकतो। आणि आता जेवढं काही दही वगैरे शिल्लक राहिलेलं होतं ते सुद्धा सगळं मी एक्स्ट्राचं होतं तरी सुद्धा मी ते अप्लाय करून घेतलं। आता यामध्ये अंड वगैरे मिक्स केलं ना तरी सुद्धा चालतं। तुम्ही सुद्धा एकदा हा मास्क जो आहे तो नक्कीच ट्राय करून बघा आणि मला तर खूप जास्त आवडतो। आता सध्या थंडीचे दिवस आहेत, त्यामुळे फ्रीजमधून दही जे आहे ते आधीच काढून ठेवायचं 1-2 तास, जेणेकरून ते नॉर्मल रूम टेम्परेचरला जे आहे ते येईल आणि मग जास्त थंड वगैरे सुद्धा आपल्या केसांना वाटणार नाही। तर चला, आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा। उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।